तर जागपता क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष प्रमोदजी नागती यांच्याकडून जागपता मंडळाचे अध्यक्ष आणि जागपता मंडळाचे कोच चंद्रकांतजी चालके यांना रोख 500 रुपयाची पारितोषिक देण्यात येणार आहे. अंतिम विजय झाला नाही तरी चालेल, पण फायनल मध्ये दाखल झाला तरी सुद्धा प्रमोद नागती यांच्याकडून जागपत शिस्ताचे कोच चंद्रकांत चालके यांना 500 रुपयाची पारितोषिक देण्यात येणार आहे. चालू सामना बोर्ली गावचे सार्थक गाणेकर, आपण व्यासपीठावरती या. प्रेक्षकामध्ये कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती या. रमेश घरत आपल्याला बोलवत आहेत, कृपया आपण व्यासपीठावरती या. रमेश घरत यांचा काहीतरी अर्जंट काम आहे तुमच्याकडे, तर कृपया व्यासपीठावर यावे. अजय भाईदे आणि ते रिकामे असते मागे पडते, त्यांना प्रत्युत्तर ओमकार रोपकर. गावदेवी रायडरचा एक खेळाडू, सुंदर असा खेळाडू. गडी कसा टिपावा या ईर्ष्याने शांत गतीने अशी त्यांनी चढाई केलेली आहे. 7 विरुद्ध 1 अशी लढत पाहूया. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. विजय श्रीपद कोणाच्या गळ्यात माल घालेले काही सांगू शकत नाही. आणि मला वाटते ओमकार रोटकर एक रिकामे असते मागे परत आहे, त्यांना प्रत्युत्तर जागमत अशीच त्या संघाचा 7 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू संजय कांबळे. छान सुंदर पाहूया. 7 विरुद्ध 1 अशी लढत. आणि रिकामे असते मागे परतले, त्यांना प्रत्युत्तर साठी गेले ते गावदेवी रायडरचा संघाचा रोटकर. छान सुंदर सुंदर अशी चढाई. मारेन किंवा मरेन या ईर्ष्याने बोनस गुण मिळवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न. पाहूया काय करतात ते. आणि मला वाटते त्यांनी एक बोनस गुण प्राप्त केलेला आहे. आपल्या संघासाठी 1 गुणाचा साठा केलेला आहे त्याने. आणि प्रत्युत्तर साठी गेलेला आहे तो जागमत शिस्त या संघाचा अजय भाईदे. क्वार्टर फायनलमध्ये ओम जागमता कापोली या संघाबरोबर त्याने सुंदर असा खेळ खेळून जागमत शिस्त या संघाला विजयपद मिळवून दिले. ते अजय भाईदे आणि अजय भाईदे यांची पकड झालेली आहे. त्या पकडीमध्ये अजय भाईदे ते बाद झाले. दोन्ही संघासाठी खुश खबर आहे. एका चढाईमध्ये बोनस प्लस पॉइंट कोण पटकावल त्याला बोर्ली गावचे शुभम पाटील यांच्याकडून रोख 100 रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंना एक सूचना आहे, खुश खबर आहे. एका चढाईमध्ये बोनस प्लस पॉइंट मारेल त्या खेळाडूस बोर्ली गावचे शुभम पाटील यांच्याकडून रोख 100 रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आणि अजय भाईदे रिकामे असे मागे परत देत, त्यांना प्रत्युत्तर चढाईवर गेले तो गावदेवी रायडरचा संघाचा खेळाडू रोटकर. छान सुंदर डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात त्यांची चढाई. आणि ते रिकामे असते मागे पडतात, त्यांना प्रत्युत्तर संजय कांबळे. जागमत शिस्त या संघाचा संजय कांबळे. छान सुंदर गडी कसा टिपावा या ईर्ष्येने त्यांनी चढाई केलेली आहे. त्यांचा विरुद्ध संघ गावदेवी रायडर 6 विरुद्ध 1 अशी लढत. छान सुंदर आणि ते रिकामे असते मागे परतले, त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोटकर.
गावदेवी रायडर्स या संघाचा रोटकर. गावदेवी रेडर्स या संघाचा अमोल रोटकर चढाईसाठी गेलेला आहे. पाहूया अष्टपैलू खेळाडू उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करत गडी कसा टिपावा याच्या विचारात. आणि रिकामे असते आपल्या तंबूत सुखरूप दाखल. त्याला प्रत्युत्तर करतोय तो पुन्हा एकदा डुआरडायसाठी जात आहे तो अजय, ज्याने मगाच्या खेळामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि बक्षिसांची खैरात त्याच्यासाठी आलेली आहे असा हा अजय भाईदे. आणि त्याची पकड त्या पकडीमध्ये बाद. सुंदर असा डिफेन्स गावदेवी रेडर्स या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो डुआरडायसाठी गेलेला आहे तो अमोल रोटकर. गावदेवी रेडर्स या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. बोनस गुण ऑन असणार आहे 6 जणांच्या रणक्षेत्रामध्ये. अमोल रोटकर पाहूया काय करत आहे. आणि अमोल रोटकर याची पकड आणि त्या पकडीमध्ये बाद. पुन्हा एकदा चढाईसाठी जात आहे तो संजय कांबळे. जाकमाता शिस्ते या संघाचा हा सुद्धा एक जुना जमता खेळाडू आहे. 7 नंबरची जर्सी परिधान करून स्कॉर्पियन किक मारण्याच्या प्रयत्नात. शिस्तेगावचे तेज नागती हे आपल्या ड्रोनद्वारे थेट प्रक्षेपण करत आहेत. वडवली गावचे ओमकार नागती ट्रॅक्टर सेवा कुठे प्रेक्षकामध्ये असतील तर त्यांची आमच्या मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे. व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओमकार नागती. नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांना एक खुशखबर देत आहे की जाकमाता क्रीडा मंडळ शिस्ते यांचा 27वा क्रीडा महोत्सव काही दिवसातच या क्रीडा नगरीमध्ये आयोजित करण्यात आहेत. या स्पर्धा रायगड जिल्हा स्तरीय या स्पर्धा असणार आहेत. या स्पर्धा 2 दिवसाच्या असणार आहेत. प्रथम दिनी महिला संघ इथे खेळवले जातील आणि विशेष आकर्षण म्हणजे या ठिकाणी दोन्ही साईडनी गॅलरीची व्यवस्था प्रेक्षकांसाठी केली जाईल. आणि या महिला संघामध्ये जी महिला उत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित होईल त्या महिलेस स्कूटी ही मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. तसेच दुसऱ्या दिवशी पुरुष गटाच्या ज्या रायगड जिल्हास्तरीय स्पर्धा होतील त्या स्पर्धेमध्ये जो उत्कृष्ट खेळाडू असेल ज्याला मॅन ऑफ द मॅच मिळेल त्यास बाईक देण्यात येईल. या सामन्यांच्या लाईव्ह प्रक्षेपण आपले रायगड स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलवर सुद्धा दाखवलं जाणार आहे. या सामन्याचे नियोजन श्री विद्यमान मंडळाचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांतजी चाळके तसेच प्रमोदजी नागती तसेच यांचे कार्याध्यक्ष श्री रमेशजी घरत, दीपक नागती आणि सर्व सहकारी खेळाडू यांच्या सहकार्याने हा दिव्य भव्य सोहळा इथे आपल्याला काही दिवसातच पाहायला मिळेल. 27वा क्रीडा महोत्सव जाकमाता शिस्ते संघाचा रायगड जिल्हास्तरीय स्पर्धा इथे आपल्याला गॅलरीमध्ये बसून आपल्याला पाहायला मिळतील. त्याची आणि महिलांच्या या स्पर्धा असतील त्या रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा या 2 जिल्ह्याच्या स्पर्धा इथे आयोजित केल्या जातील. आणि महिला संघामध्ये जी महिला अंतिम सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून मॅन ऑफ द मॅच ठरेल तीच स्कूटी देण्यात येईल.
मॅन ऑफ द मॅच म्हणून असा हा भव्य दिवस सोहळा इथे आपल्याला पाहायला मिळेल. याची तारीख काही दिवसातच आम्ही डिक्लेअर करू. थोड्याशा वेळानंतर हा सामना चालू होत आहे. जातमाता शिस्ते विरुद्ध गावदेवी रेडर्स. बघूया 4 विरुद्ध 1 असा हा रणक्षेत्र. अतिशय सावधरित्या खेळ खेळत आणि रिकामस्त मागे पर्यंत त्याला प्रत्युत्तर. गावदेव रायडर्स संघाचा हा 2 नंबर जर्सी परवानगीला खेळाडू. खाली उतरा मित्रांनो, खाली उतरा कृपया. बांबूवर नका चढू. का माहितीये, बांबू जर खाली आला तर ते लाईट पण खाली येईल. दो डायव्हर गेले अजय फायदे, ज्यांनी मागाशी अतिशय उत्कृष्ट असा खेळ खेळून आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत पोहोचवला असा हा अजय फायदे. पाहूया लाथेने गडी मारण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न, कोपऱ्या रक्षकाला मारण्याचा त्यांचा प्रयत्न आणि उत्कृष्ट असा गडी टिकलेला आहे त्यांनी. अतिशय सुंदर असा खेळ. दूध आयसाठी गेलेले आहेत ते 2 नंबर जर्सी भरणं केलेला हा गावदेव रायडर्स संघाचा खेळाडू. पाहूया 6 विरुद्ध 1 असा हा रणक्षेत्र. पाहूया लाथेने गडी मारण्याचा प्रयत्न आणि त्यांची उत्कृष्ट अशी पकड आणि त्या पकडीमध्ये ते बाद. सेमीफायनल पर्यंत पोहोचवलेला आहे अजय भाई यांनी. अजय विरुद्ध 2. पाहूया अतिशय सुंदर असा हा खेळ. आणि त्यांची उत्कृष्ट अशी पकड आणि त्या पकडीत ते बाद. चालू सामना जातमाता शिस्ते विरुद्ध गावदेवी रेडर्स. अतिशय सुंदर असा हा खेळ. पाहूया दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ. विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालेल सांगता येत नाही. ज्यांच्या वारंवार चढाया कृपया बांबूवर बसू नका प्लीज. अमोल आमचे अमोल जर बाबू तुटला तर तुझ्या घरून आणून सगळं आधीच सांगते. दूध आहे. पाहूया 6 विरुद्ध 1 असा हा रणक्षेत्र. जिंकू किंवा मरू अशा ईर्षेने गेलेले. पाहूया पक्का. पाहूया एका गाड्याचा कंटिन्यू आपल्या संतुष्ट करून दाखल त्याला पाहूया
1 विरुद्ध 7. सामना संपायला शेवटची 5 मिनिट. सामना संपायला शेवटची 5 मिनिट. दोन्ही संघ समान गुणावर आहेत. आणि उत्कृष्ट चढाई बोनस प्लस थोडा मागे घेतलेला अजय भाईदे काहीतरी करा. कृपया जरा मागे व्हा, तिथून थोडंसं मागे व्हा. खेळाडूला टच होऊ नका अजिबात. तुमच्यामुळे खेळाडू बाद होऊ शकतोय याची जाणीव ठेवायची आहे. कृपया दोन्ही संघाच्या पाठीमागे जी पब्लिक आहे कृपया आपण मागे व्हायचं आहे. सामना संपला शेवटची 4 मिनिट. सामन्याला सुरुवात पाहूया. अजय विरुद्ध 3. पाहूया. अजय काहीतरी करा. आपल्या संघाला काही गुणांची पिछाडी आहे त्याची जाणीव ठेवा. आणि अजय यांची उत्कृष्ट पकड आणि त्या पकड आणि थर्ड. सामना संपायला शेवटची 3 मिनिट. कृपया जागमता मंडळाच्या मागे जी पब्लिक आहे जरा मागवा, थोडासा मागवा. पाहूया. 4 विरुद्ध 1. कृपया शांत राहा. कृपया खेळाडूंनी शांतरित्याने खेळ खेळा. सामना संपला शेवटची 2 मिनिट. चला यापुढे होणारा सामना चिंचमाता बोरली पंचतन विरुद्ध आई जागमाता शिस्ते. चला काही क्षण राहिलेत या सामना संपण्यासाठी. कृपया आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचं आहे. आई जागमाता शिस्ते विरुद्ध चिंचमाता बोरली पंचतन. सेमीफायनलचा दुसरा सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. आणि उत्कृष्ट पकड आणि त्या पकडी बार आणि थर्ड रेडला आलेले आहेत.